हाय स्टुडंट्स, आज आपण 8th स्टँडर्ड मधलं मॅथ्सचा थर्ड चॅप्टर इंडायसेस अँड क्यूब रूट हे आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण पहिल्या व्हिडिओमध्ये लॉज ऑफ इंडायसेस बघितले आपण, है ना. लॉज ऑफ इंडायसेस वी हॅव सीन आणि त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स पण बघितले. आता पुढच्या पार्ट मध्ये बघा काय आहे, मीनिंग ऑफ नंबर्स विथ रॅशनल इंडायसेस. म्हणजे रॅशनल इंडायसेस, घातांकामध्ये जर रॅशनल नंबर असेल तर ते कसं समजून घ्यायचं ते आपल्याला इथं पाहायचंय. सो लुक ॲट हिअर. सुरुवातीला मी इथं काही पॉइंट्स लिहिलेले आहेत. काय आहे फर्स्ट पॉइंट पहा, स्क्वेअर ऑफ ए. जर ए चा स्क्वेअर लिहायचा असेल तर आपण कसं लिहितो, इज रिटर्न ॲज ए स्क्वेअर. हे माहिती आहे तुम्हाला. आणि पुढे पहा, अँड स्क्वेअर रूट ऑफ ए इज रिटर्न ॲज. ए चं स्क्वेअर रूट कसं लिहिलं जातं, लाईक दिस ऑर स्क्वेअर रूट ए. हे त्याची ऑर्डर 2 असं इथे लिहिलं तरी चालते किंवा नाही लिहिलं तरी चालते. आणि ते जर इंडेक्स म्हणजे घातांक घेऊन आपल्याला लिहायचं झालं तर वी कॅन राईट इट ॲज ए टू द पॉवर 1/2. याला काय वाचतात मग, स्क्वेअर रूट ऑफ ए. इथे डिवायडेड बाय 2 आहे ना, मग ते रूट असतं, स्क्वेअर रूट ऑफ ए. असं जर क्यूब असेल तर कसं लिहितो पहा आपण, क्यूब ऑफ ए इज रिटन ॲज ए क्यूब. आणि थर्ड रूट असेल तर म्हणजेच क्यूब रूट असेल तर, अँड क्यूब रूट ऑफ ए इज रिटन ॲज क्यूब रूट. इथं 3 लिहिलेलं आहे ना, सो इट इज क्यूब रूट ऑफ ए. आणि हे जर इंडेक्स घेऊन आपल्याला लिहायचं झालं, घातांकामध्ये लिहायचं झालं तर ए टू द पॉवर 1/3 म्हणजेच काय, क्यूब रूट ऑफ ए. इथं स्क्वेअर रूट ऑफ ए. इंडायसेस, आपल्याला इंडायसेस घेऊन लिहायचे हे. मग इथं काय, स्क्वेअर रूट ऑफ ए, क्यूब रूट ऑफ ए. नाउ व्हॉट विल बी हिअर इन जनरल, nth root of a. Means in general nth root of a is represented as a to the power 1/n. म्हणजे nth root of a. ओके, गॉट इट. या पद्धतीने हे पॉइंट्स तुम्ही लिहून घ्या. मग आता पुढचं आपण बघूया प्रॅक्टिस सेट 3.1. वी हॅव टू यूज सेम. इथं आपल्याला आता काय करायचंय, इंडेक्स घेऊन लिहायचे. क्वेश्चन बघा, एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन इंडेक्स फॉर्म. हे जे नंबर्स दिलेत ना आपल्याला सेंटेन्स मध्ये लिहिलेले आहेत ते आता घातांक वापरून आपल्याला लिहायचंय. व्हॉट द फर्स्ट वन इज, पहिलं काय आहे, फिफ्थ रूट ऑफ 13. फिफ्थ रूट ऑफ 13 रूट म्हणलं इथं, सो 1/5. दिस इज द फिफ्थ रूट ऑफ 13. ओके, परत काय आहे पहा, सिक्स्थ रूट ऑफ 9. 9 चं सिक्स्थ रूट म्हणजे 9 टू द पॉवर 1/6. 9 टू द पॉवर 1/6. गॉट इट. नाउ स्क्वेअर रूट ऑफ 256. 256 square root. Here we can say square root or second root. सेकंड रूट पण म्हणू शकतो आपण. इथं कसं म्हणले सिक्स्थ रूट, तसं सेकंड रूट सुद्धा आपण म्हणू शकतो. नाउ क्यूब रूट ऑफ 13. क्यूब मीन्स 3 आणि रूट म्हणजे 1/3. सो सॉरी 17 आहे, सो 17 चा 1/3. ओके, this is the cube root of 17. Got it? Now here, 8th root of 100. 100th 8th root means 1/8. 100 to the power 1/8. रूट म्हणल्यामुळं ते डिवायडेड बाय मध्ये लिहायचा तो इंडेक्स मध्ये. 7th root of 30. 7th root of 30. 30 to the power 1/7. Okay, that is the 7th root of 30. आलं लक्षात. त्यानंतर पुढचं सेकंड पहा क्वेश्चन, राईट इन द फॉर्म ऑफ nth रूट ऑफ a इन ईच ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल्स. म्हणजे इथं वर्डिंग मध्ये दिलेले आपण पॉवर इंडेक्स वापरून लिहिले
आता इंडेक्स वापरून लिहिलेले ते वर्डिंग मध्ये लिहायचे, nth रूट ऑफ ए फॉर्म मध्ये लिहायचे. हिअर पहा इथे किती आहे, 4 आहे. सो फोर्थ रूट ऑफ 81, फोर्थ रूट ऑफ 81, फोर्थ रूट ऑफ 81. लक्षात येत आहे. नाउ हिअर 2 is there. So square root of 49, square root of 49 किंवा सेकंड रूट ऑफ 49 असं पण म्हणू शकतो आपण. नाउ दिस फिफ्थ रूट ऑफ 15, फिफ्थ रूट ऑफ 15. This is the fifth root of 15. Okay. Now here इथं किती आहे पहा, 9. So ninth root of 512. Okay. Ninth root of 512. Now this one 19 आहे इथं. 19th root of 100. Okay. 19th root of 100. Okay. Now here किती आहे, 7. So 7th root of 6. Okay. 7th root of 6. लक्षात येत आहे का पहा. ओके. पहा आता meaning of numbers having index in the rational form m upon n. m अगोदरचं m upon n होतं, but the value of m is 1. म्हणजे 1 upon nth फॉर्म मध्ये अगोदरचं होतं. आता the numerator अंश other than 1, numerator is other than 1. मग त्याला कसं लिहिलं जातं पहा बरं. if mth root of nth power of a is written as, mth रूट आहे म्हणून डिवायडेड बाय m इथं लिहिलंय. nth पॉवर आहे मीन्स n अपॉन n and the base is a. So we can read it as a raised to n upon m किंवा a to the power n upon m. असं दोन पद्धतीने आपण रीड आउट करू शकतो. काय काय सांगितलं मी, a raised to n upon m or a to the power n upon m. आता याला जर स्पेसिफाय करून रीड आउट करायचं असेल, मीन्स वी हॅव टू सेपरेट द पॉवर अँड द रूट, मीन्स mth रूट ऑफ nth पॉवर ऑफ a. ओके. आणि इफ इट इज लाईक दिस असं असेल ते, तर nth रूट ऑफ mth पॉवर ऑफ a. इन शॉर्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता, इथं याच्या इंडेक्स मध्ये डिनॉमिनेटर मध्ये जो नंबर असेल दॅट विल बी द रूट अँड इन द न्यूमरेटर इट इज द पॉवर. ओके. सो नाउ लुक here is a table. Practice set 3.2. There is a table and we have to complete the following table. Now this is the first one, 225 raised to 3 upon 2. आता याला दोन पद्धतीने आपल्याला रीड आउट करता येतं. म्हणजे अगोदर त्याचा पॉवर वाचायचा अँड सेकंडली त्याचं रूट रीड आउट करायचं. मीन्स पहा, पॉवर ऑफ द रूट, पॉवर इज इन द न्यूमरेटर, अंशामध्ये पॉवर असतं. मग क्यूब ऑफ रूट इज 2, सेकंड रूट किंवा स्क्वेअर रूट ऑफ 2 to 5. ओके. इथं अगोदर पॉवर रीड आउट करा म्हणलंय आणि नंतर रूट वाचा म्हणलंय. पॉवर अंशामध्ये असतं आणि रूट डिनॉमिनेटर छेदात असतं, म्हणून अगोदर अंशातली संख्या 3 असल्यामुळं क्यूब म्हणतोय आपण. क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 225. आता सेकंड एक्झाम्पलचं काय होईल पहा बरं. इथं पॉवर 4 आहे. So fourth power of त्यानंतर रूट वाचायचे, फिफ्थ रूट
fifth root of 45. Okay, first we have to read the power and then the root. मग power किती आहे? Fourth power आहे and root is fifth root. So fourth power of fifth root of 45. Okay, now power is sixth. Sixth power of root is 7. Seventh root of 81. Okay, now power is 4. Fourth power of 10th root of 100. Power न्यूमरेटर मध्ये असतो, डिनॉमिनेटर मध्ये रूट असतं. मग इथं पॉवर फोर्थ पॉवर ऑफ 10th रूट ऑफ 100. ओके, fourth power of 10th root of 100. Okay, now the power is 3. थर्ड पॉवर म्हणू शकतो किंवा क्यूब म्हणू शकतो. क्यूब ऑफ 7th रूट ऑफ 21. What's that? Cube of 7th root of 21. ओके, हिअर इथं आपण अगोदर पॉवर रीड आउट केलं आणि नंतर त्याचं रूट रीड आउट केलं. आता रूट अगोदर रीड आउट करायचंय आणि नंतर पॉवर. सो पहा, मग इथं रूट किती आहे ह्याचं? 2. तो स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 225. मग तसंच याला काय रीड आउट करता येईल बघा. अगोदर रूट, फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 45. फर्स्ट वी हॅव टू रीड द रूट. आधी रूट रीड आउट करायचंय म्हणजे डिनॉमिनेटर मधला नंबर आधी घ्यायचा आहे. सो हिअर 5 इज इन द डिनॉमिनेटर. सो फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 45. फिफ्थ root of fourth power of 45. ओके, नाव आता अगोदर रूट रीड आउट करायचं. मग किती रूट आहे पहा? 7. सेवन्थ रूट ऑफ सिक्स्थ पॉवर ऑफ 81. ओके, सेवन्थ रूट ऑफ, सेवन्थ रूट झालं. आता सिक्स्थ पॉवर ऑफ 81. ओके, नाव रूट किती आहे पहा इथं? 10. 10th रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 100. ओके, 10th रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 100. Here base is 100. Okay, now root किती आहे पहा इथं? 7. सेवन्थ रूट ऑफ क्यूब ऑफ 21. ओके, सेवन्थ रूट ऑफ क्यूब ऑफ 21 म्हणू शकतो आपण, किंवा थर्ड पॉवर ऑफ 81 असं सुद्धा म्हणू शकतो. सो क्यूब ऑफ 81. ओके, सॉरी 21. Here I have done mistake. 21 is there. Okay, now there. Write the following numbers in the form of rational indices. आता आपल्याला त्याचं रीडिंग दिलंय. वी हॅव टू यूज इंडेक्स. त्याचा घातांक घेऊन आपल्याला लिहायचंय. सो बेस इज 121 बेस आहे. स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर, रूट डिनॉमिनेटर मध्ये आणि पॉवर न्यूमरेटर मध्ये. सो स्क्वेअर रूट, दिस इज स्क्वेअर रूट अँड फिफ्थ पॉवर. So 121 raised to 5 upon 2. Square root of fifth power of 121. Okay. Now here cube of
fourth root of 324. So this is 324 to the power. आता बघा काय, cube of fourth root. So this is cube of fourth root. Root denominator मध्ये. Okay. Now this fifth root of square of 264. So this base is 264. त्याचं रूट किती आहे, फिफ्थ रूट. सो डिवायडेड मध्ये 5 and square is there. Okay. Now this last one, cube of cube root of 3. 3 raised to 3 upon 3. Cube of cube root of 3. Okay. In this way, you have to complete these two practice set. Okay. Bye.